झोनला एक फिल्डर सज्ज होतोय. स्ट्राइक एंड वरती सुनील मैदानावरती सज्ज होतोय. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती सुनील केवनेचा क्लास. कालचा दिवस जिथून सोडला तिथून सुरुवात करतायत. सुनील केवनेच्या बॅटमधनं चेंडू सीमारेषेची सफर करतोय. पहिला चौकार. साठी पहा मित्रांनो, दररोज एक सुवर्ण संधी आहे. सीमारेषेच्या बाहेर झेल पकडा. आयवा झेलसाठी सुनील मालिक क्रीडा मंडळ आंबेळेच्या वतीनं 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल प्रत्येक आयवा झेलसाठी. आणि या पारितोषिकामध्ये वाढ होत जाईल मित्रांनो. जसजशी गर्दी मैदानावरती वाढणार तसतसं प्राइज मात्र वाढत जाणार. पहिल्या चेंडूवरती सुनील केवनेचा क्लास आपण पाहताय. चेंडू पाठवला 4 धावांसाठी. दमदार सुरुवात. गोलंदाजाला कमबॅक करायचंय. आबी यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त स्क्वेअर कट. अप्पर खेळतोय. पॉइंटच्या डोक्यावरनं कव्हर स्वीपर बाउंड्रीच्या दिशेने चेंडू रवाना. सुनील केवनेच्या बॅटचा क्लास सातत्यानं मैदानावर. सेकंड इन अ रो चौकार. मित्रांनो, सर्वात महत्वाची सूचना, चेंडू हरवला फुटला तर सरळ नवीन चेंडू देण्यात येईल. कुठल्याही षटकात चेंडू हरवला फुटला तरी नवीन चेंडू. कमबॅकची गरज आणि कमबॅक करतोय. चेंडू हवेत. सुवर्ण संधी. या मॅचची गोल्डन विकेट मित्रांनो मैदानात कॅरी केली जाते. वाघाची शिकार. फलंदाज सुनील केवने. बॅक टू द पॅव्हेलियन. धन्यवाद. थँक्यू सो मच. मैदानावर पहा मित्रांनो, कमबॅक केलं जाते. टिट फॉर टॅट. ठोशास ठोसा देणारी टीम मैदानावरती वाशिंद संघ खेळतोय. आपण पाहत असाल वाशिंद या संघाला मित्रांनो निश्चितच झुंजार संघ म्हणून संबोधलं जातं. मॅच कुठेही असू दे, मॅच कुठल्याही गावात, कुठल्याही तालुक्यात, कुठल्याही जिल्ह्यात असू दे, हा संघ आवर्जून मैदानावरती उपस्थित होत असतो. अर्थातच मातब्बर खेळाडूंचा भरणा असणारा हा संघ आहे वाशिंद. अर्थातच शहापूर ग्रामीणचं क्रिकेट. तर दुसऱ्या बाजूने आपण अनुभवत असाल वांगणी बदलापूरचं एक दर्जेदार क्रिकेट. कालच्या दिवसामध्ये जय हनुमान ढवळेपाडा संघानं अजिंक्यपद पटकावलं मित्रांनो. जगदीश स्मृती चषक बदलापूर मानकिवलीचं दमदार आयोजन आणि त्या ठिकाणी चॅम्पियन राहिलेला संघ अर्थातच टीम जय हनुमान ढवळेपाडा मैदानावर. पहिला धक्का मिळालाय. सुनील केवने बाद झालाय. न्यू बॅटर प्रथमेश. या चेंडूवरती सुद्धा फसलेला फटका. चेंडू खाली फिल्डर. झेल कॅरी केला जाईल. पाठोपाठ दिलेला हा दुसरा हादरा. गोलंदाज आवी ऑन फायर. सलगचा दुसरा गडी बाद. सूचना लक्षात घ्या. आपल्याला 2 धावांची पॅनल्टी देण्यात येते आहे. वाशिंद संघाला 2 धावांची पॅनल्टी या ठिकाणी जाहीर केली जाते. ड्रेसिंग कंपल्सरी आहे. प्रॉपर ड्रेस कोडमध्ये आपण जर नसाल तर आपल्याला 2 धावांची पॅनल्टी दिली जाते. शिस्तीसाठी ओळखली जाणारी ही स्पर्धा. निश्चितच आपण एवढी मोठी स्पर्धा खेळतो मित्रांनो. या छोट्या छोट्या सूचनांचं पालन करणं फार बंधनकारक. अलीकडे आपण क्रिकेट जर पाहत असाल तर भरपूर डेव्हलप झालंय आणि शिस्त ही सर्वात महत्वाची ओळख आहे. त्यामुळेच तर भगवा चषकाचं नाव आज आपण उंच शिखरावरती जाताना पाहायला मिळतं. यावेळेस पहा स्ट्राइक एंड वरती सचिन केवने. बराच वेळ आपण पाहत असाल तर आणि या चेंडूवरती सुद्धा विकेट आली तर प्रतीक बिन्नर यांच्याकडनं 555 रुपयाचं पारितोषिक. हॅट्रिक साठी सुंदर चेंडू आहे. स्लोवर गती परिवर्तन. सचिन केवने सारखा मातब्बर फलंदाज स्ट्राइक एंड वरती. लेफ्ट हँड स्टाइलिश ताकदवर हँडसम बॅट्समन आपण पाहत असाल. स्टाईल मध्ये बॅटिंग करण्यासाठी प्रसिद्ध असणारा खेळाडू स्ट्राइक एंड वरती सचिन केवने. त्याला साथ देईल हर्षद केवने. या 2 फलंदाजांना इथून किल्ला लढवायचा आहे. अविनाश
सुंदर कमबॅक केलं, त्यानंतर हा शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय, धमाकेदार फटका, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, प्रयत्नांची पराकाष्ठा, असफल, चौकार. फलकावरती षटक पहिलं संपतंय, बरोबर 5 मिनिटं मित्रांनो आपण खर्च करतायत, 5 मिनिटं खर्च करतायत. आता इथून वेळेची काळजी घेणं बंधनकारक असेल. चला, पहिल्या षटकाची सांगता होतीये धावफलकावर 14. 14 धावा धावफलकावरती आहेत मित्रांनो. 12 होत्या प्लस 2 पॅनल्टीच्या, अशा पद्धतीनं 14 धावा धावफलकावर. चला, टीम मीटिंग करू नका मित्रांनो, षटक पहिलं संपलंय आणि 4 षटकांसाठी 20 मिनिटं दिली जातील. 20 मिनिटांमध्ये जर 4 षटकं कंप्लीट झाली नाहीत तर 5व्या षटकासाठी आपल्याला एक अतिरिक्त खेळाडू पंचांच्या माध्यमातून 30 यार्डमध्ये तैनात केला जावा लागू शकतो. पॅनल्टी कुणालाही द्यावी आयोजकांना केव्हाही वाटत नसतं मित्रांनो. आपण मैदानावरती चांगला खेळ करत चला. षटक पहिलं संपलंय, 2 विकेट आल्या आणि 14 धावा धावफलकावरती. एकंदरीत आपण पाहत असाल 14 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 14 धावा धावफलकावरती. सचिन केवने, हर्षद केवने गोलंदाजी निश्चितच बॅटिंग करतायत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अनिकेत येतोय, युवा यंगस्टर खेळाडू. जबाबदारी खांद्यावरती दिली जाते. निश्चितच या जबाबदारीचं टॉनिक इथून पिऊन मैदानावरती गोलंदाजी करेल का गोलंदाज अनिकेत, गोलंदाजी मार्कवरती. चला, वेळेची काळजी घ्या. बरोबर 5 मिनिटं आपण पहिल्या षटकासाठी घेतली आणि या दुसऱ्या षटकाला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. स्ट्राईक एंडवरती हर्षद केवने, मोठमोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा हा खेळाडू. अनिकेतचा पहिला चेंडू, बॅटची एज, फिल्डिंग खराब, शॉर्ट थर्डमॅनला अचूक जागेवरती फिल्डर होता, हाताला दिला चटका, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. लक फॅक्टर ऑन ढवळेपाडा टीमसाठी हा चौकार. सात 30 चेंडूंचा सामना. एका चेंडूसाठी तुम्हाला मैदानावरती सतर्क राहणं फार गरजेचं असतं. या प्रकारच्या चुका तुम्हाला महागात पडत असतात. यावेळेस जो चेंडू डॉट यायला हवा होता त्या चेंडूवरती चौकार आला. त्यानंतर पहा मित्रांनो, बॅट्समन स्ट्राईक एंड वरती क्लासिकल नजराणा पेश करतोय. कव्हर स्वीपर बाउंड्रीच्या बाहेर चेंडू रवाना. हर्षद केवनेच्या बॅटमधनं हा दमदार चौकार. सो मच. डीजे धनूचं कौतुक करावं लागेल. गेली 7 दिवस सातत्यानं प्रेक्षक राजाचं मनोरंजन करतायत, त्याचबरोबर आमच्या आवाजाची सातत्यानं काळजी घेतायत. मनपूर्वक हार्दिक धन्यवाद व्यक्त करूया. यावेळेस हर्षद केवने फॉर्म मध्ये येतोय. एक चौकार नशिबाचा मिळाला. त्यानंतर या चेंडूवरती एक जबरदस्त क्लासिकल चौकार. धावफलकावर 22 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हर्षदचा हा फटका फसलाय. चेंडू हवे, झेल टिपण्यासाठी सुवर्ण संधी, मात्र फिल्डर चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. या चेंडूवरती एक सिंगल धाव. जोपर्यंत चेंडू हवेत होता तोपर्यंत मात्र हर्षद अडचणीत सापडलाय असं वाटत होतं, मात्र निर्जन स्थळावरती चेंडू ड्रॉप झाला आणि त्यानंतर एक सिंगल धाव धावफलकावरती ऍड करतायत. बॅटिंग करत असताना आपण पाहत असाल सचिन केवने, त्याला साथ देतोय हर्षद केवने. केवने बंधूंची जोडी मैदानावरती. सुरुवातीला सुनील केवनेच्या बॅटमधनं 2 चौकार आले आणि त्यानंतर तंबूच्या आश्रयाला त्याला पाठवलं. अभिनं कमबॅक करून दिलं होतं. 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यानंतर हे दुसरं षटक या ठिकाणी चालू झालंय. अनिकेत गोलंदाजी करतोय. 3 चेंडूंचा खेळ पाहायला मिळालाय. 9 धावा खर्च करतोय. कमबॅकची गरज आहे. यावेळेस हा फटका पहा मित्रांनो, जबरदस्त ड्राईव्ह, कव्हरला बीट करून चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. धन्यवाद, थँक्यू सो मच. सचिन केवने, सुनील केवने, हर्षद केवने, दर्जेदार खेळाडू टॉप ऑर्डर आपण पाहत असाल. त्याचबरोबर निश्चितच भरपूर मातब्बर खेळाडू या संपूर्ण संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. गणेश जाधव, रोहित बैकर,
जीवन केवने, किरण जाधव, रिजवान शेख, सोम केवने, प्रथमेश केवने, विजय केवने, रेहान शेख, अनिकेत केवने, हर्षद बैकर दर्जेदार खेळाडूंचा भरणा असणारा हा संपूर्ण संघ कालच्या दिवसामध्ये चॅम्पियन राहिला मित्रांनो. ओपनच्या संघाला निश्चितच परास्त केलं. भिवंडी ग्रामीणचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं कालच्या त्या मेगा फायनलच्या मॅचमध्ये. निश्चितच अंजूरच्या टीमला परास्त करणारा हा संघ मैदानावरती. यावेळेस पहा पुन्हा एकदा क्लासिकल नजराणा पेश केला जातोय. चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर, थांबवणं कठीण झालंय. ढवळेपाडा फॉर्म मध्ये, चौकार. चौखुरे आताचा स्टायलिश बॅट्समन आहे. अनिकेतला कमबॅकची गरज आहे. यावेळेस फटका चांगला आहे. इनसाइड आउटचा नजराणा पेश करतोय. बाहुबली पॉवर चेंडूवरती दाखवली आहे. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. ढवळे पाड्याचा ब्रँड सिक्सर. भगव्याचं सातत्यानं गुणगौरव, भगव्याचे पुजारी आनंद दिघे साहेबांच्या आठवणींना आपण सातत्यानं उजाळा देतोय. या संपूर्ण सोहळ्याला आपण पाहत असाल भगवमय वातावरण. कल्याण नगर हायवेच्या अगदी बाजूला वसलेलं हे आंबेळे गाव आणि आंबेळे गावाचं हे भव्य दिव्य मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. माळशेज नगरीची ही शान. माळशेज ग्रामीण क्रीडा असोसिएशनच्या अंतर्गत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. अर्थातच सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेळे खुर्द आयोजित भगवा चषक 2023-24 हा रणसंग्राम. गेल्या वर्षी या स्पर्धेला सुरुवात केली मित्रांनो आणि आपण या वर्षामध्ये सुद्धा या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेतायत. जबरदस्त स्पर्धा, नामवंत स्पर्धा. 2 षटकं संपली. धावफलकावर 37 धावांचा डोंगर. गोलंदाजी मार्कवरती प्रवीण येतोय. जबाबदारी खांद्यावरती आहे. यावेळेस पहा बॅकफुटला जाऊन फटका चांगला पाहायला मिळतोय. क्लासिकल जबरदस्त फटकेबाजी. फटक्यामध्ये जान ठोकतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. काय फटकेबाजी केली जाते पहा. टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहत असाल. लाईव्ह कव्हरेज टेनट्रिक वाहिनीचं आपण सातत्यानं कौतुक का करतोय याचं उत्तर मैदानावरती आपल्याला आल्यावरती पाहायला मिळेल. स्क्रीनवरती पाहिल्यानंतर पाहायला मिळेल. चौकार ठोकतोय बॅट्समन हर्षद केवने. फायर करतोय. प्रवीणला कमबॅकची गरज. यासाठी ओळखला जाणारा हा गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरनं प्रवीण सुंदर चेंडू हाताळतोय. पहिल्या चेंडूवर चौकार. त्यानंतरचा हा चेंडू जर आपण पाहत असाल तर निर्धाव स्वरूपात समाप्त होतोय. अर्थातच हर्षद केवने सारख्या फलंदाजाला निश्चितच थांबवून ठेवण्याची कामगिरी या ठिकाणी पार पाडतोय. अशाच पद्धतीने चेंडू टाकावे लागतील. रवींद्र गोलंदाजी करतोय. डावखुरे आताचा अष्टपैलू खेळाडू मॅन फ्रॉम वाशिंद. कमबॅकची गरज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस रिवर्सची तलवार चालवण्याचा प्रयत्न होता. स्विच इट करायचं होतं. बॅटवरती व्यवस्थित आला नाही. सिंगल धाव पूर्ण करतायत. अर्थातच लेग बाईचा इशारा येतोय. बाईची एक धाव धावफलकावरती आपण जोडतोय. धावफलक जाऊन पोहोचलं ते 42 ऑन द बोर्ड. 42 या आकड्यावरती. 42 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक चालू आहे. तिसरं गोलंदाजी मार्कवरनं रवींद्र. अद्यापपर्यंत जर आपण पाहिलं तर एक संमिश्र षटक राहिलंय. एक चौकार आला. त्यानंतर आपण पाहत असाल तर एक सिंगल धाव येते. लेग बाईच्या स्वरूपात ही सिंगल धाव आली आहे. स्ट्राईक रोटेट होतीये. सचिन केवने येतोय स्ट्राईक एंडवरती. 2 हार्ड हिटर फलंदाज. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानावरती. सर्व फिल्डरची तारांबळ आपण पाहत असाल. त्याचबरोबर अंपायरची सुद्धा तारांबळ. पायावरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फ्लिक ऑफ द रिस्ट. बाहुबली फटका. बॅट्समन सचिन केवने ऑन फायर. षटकार. सो मच बॅट्समन सचिन केवनेला आपण पाहत असाल मित्रांनो. पायावरती चेंडू आणि सरळ भिरकावून दिलाय. दूरवर चेंडू जाऊन पडतोय.
जवळजवळ सरळगावच्या साई मंदिराला सलामी देताना पाहायला मिळेल. चेंडू जातोय 6 धावांसाठी. षटकार येतोय 6 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. स्कोर कार्डवरती तब्बल 48 हा आकडा. षटक चालू आहे तिसरं मैदानावरती. आपण पाहत असाल आज गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन पाहायला मिळेल. यापुढील सामना बेस्ट ऑफ अल्याणी आणि माळीनगर दोनही संघाचे कर्णधार आपण या ठिकाणी 11 प्लेयरची लिस्ट तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. ती लिस्ट तुम्हाला फिलअप करून द्यायची आहे. फॉर्म फिलअप करून द्या. यावेळेस पहा मित्रांनो, घुटना टेक अँड ए सिक्सर देक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सीमारेषा आणि चेंडूचं अतूट झाले प्रेम. सचिन केवनेच्या बॅटमधनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर रवाना. पहा मित्रांनो, आमचे स्कोरर मित्र हिरामनजी अचूक नजर पाहायला मिळते. सलगचा तिसरा षटकार येतोय मित्रांनो सचिन केवनेच्या बॅटमधनं. टाळ्या होऊ द्या. यावेळेस पहा हलक्या हाताने खेळतोय. सेन्सिबल क्रिकेट निश्चितच यासाठी ओळखला जाणारा हा संघ आहे मित्रांनो. सातत्यानं आपण या संघाला जर पाहत असाल तर एक अभ्यासपूर्ण खेळ सातत्यानं दाखवत असतात मैदानावरती. मास्टर माइंड गेम सुनील केवने आणि सचिन केवने ब्रदर्स अर्थातच मैदानावरती दाखवताना पाहायला मिळत असतात. 3 षटकं संपली आहेत. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 55 धावा. 55 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 55 धावा धावफलकावरती. ड्रिंक्स ब्रेकचा समय. स्ट्रॅटेजिक टाइम आउट. स्ट्रॅटेजिक टाइम आउट. अभ्यास करण्यासाठी, पाणी पिण्यासाठी, श्वास घेण्यासाठी, स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी वेळ दिला जातो. तत्पूर्वी आपण पाहत असाल टीव्ही स्क्रीनवरती साईराज हॉटेलचा नजराणा आपण पाहायला मिळतोय. टेनक्रिकच्या वाहिनीद्वारे हे कव्हरेज टिपलं जातंय. आपण पाहत असाल अर्थातच सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेळे संघाने जिंकलेल्या ट्रॉफीज सुद्धा आपल्याला या हॉटेलच्या अगदी समोरच काउंटरवरती पाहायला मिळतील. भव्य दिव्य हॉटेल आणि सुंदर क्वालिटीचं आणि खऱ्या अर्थानं आपुलकीचं माहेरघर साईराज हॉटेल आंबेळे. या ठिकाणी पहा तिसरं षटक संपन्न झाले. धावफलकावरती तब्बल जोडल्यात त्या 55 धावा. 55 ऑन द बोर्ड. 55 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. वाशिम संघ मैदानावरती संघर्ष करतोय. कमबॅक करायचंय भावांनो. कमबॅकची नितांत गरज. मैदानावरती ही गरज भागवली जाईल का? षटक क्रमांक 4 ला आपण सुरुवात करतोय. गोलंदाजी मार्कवरती अभि येतोय. वैयक्तिक खात्यातलं हे दुसरं षटक संघासाठीचं चौथं चालू करतोय. हायवे एजंटकडनं गोलंदाजी करेल. यावेळेस पाहिलं जाईल. गुणवत्ता पाहिली जाते. अमित सर आमच्याकडे वळतायत. सांगतायत यस इट इज वाईट बॉल. अवांतरची धावफलकावरती जोडतायत. 56 हा आकडा स्कोर कार्डवरती. चांगली बॅटिंग, चांगलं कॉर्डिनेशन, चांगली रणनीती पाहायला मिळते. दोघांमध्ये चांगलं अंडरस्टँडिंग पाहायला मिळतंय. एका बाजूनं हर्षद, दुसऱ्या बाजूनं सचिन. यावेळेस हा चेंडू पहा डॉट येतोय. पहिला अवांतर आपण पाहिला, त्यानंतर आपण पाहिलं तर हा डॉट. पहिला अवांतर वाईड बॉल, त्यानंतर हा डॉट येतोय. आता मात्र अविनाशनं छोटंसं कमबॅक आपल्या संघाला करून द्यायला सुरुवात केली आहे. अभि राईट आर्म राऊंड द विकेट.
सचिनसाठी यावेळेस सुपला इम्प्रोवाइज करायचा होता, मिस टायमिंग स्ट्रोक, मैदानाच्या आत वाघाची शिकार, बॅट्समन आउट होतोय. सचिन केवने तंबूच्या आश्रयाला. तंबूच्या आश्रयाला येऊन विसावतोय. चांगलं कमबॅक, आवीज कमबॅकची गरज असताना संघाला मात्र इथून एक मोठी विकेट मिळवून देतोय. मोठा फलंदाज बाद होतोय. फलंदाज सचिन केवनेला तंबूच्या आश्रयाला धाडलं. चांगली गोलंदाजी, अशाच गोलंदाजीची गरज आहे. पहिला अवांतर, त्यानंतर आपण पाहाल तर एक डॉट आला, प्रेशर थोडंसं क्रिएट झालं, विकेट आली. 30 चेंडूंची मॅच मित्रांनो, जेवढे डॉट चेंडू टाकणार तेवढे मात्र तुमच्यासाठी फायद्याचे असतात, प्रेशर क्रिएट करत असतात फलंदाजासाठी. तसंच चित्र मैदानावरती पाहायला मिळालं. सचिनला एक चेंडू डॉट आला, जर आपण पाहिलं असेल तर थोडंसं इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न होता आणि या प्रयत्नामध्ये सचिन केवने ही गोल्डन विकेट कॅरी केली जाते. न्यू बॅटर, नवीन फलंदाज मैदानावरती, अष्टपैलू खेळाडू हर्षदला साथ देण्यासाठी भूषण बैकर मैदानावरती येतोय. अर्थातच अष्टपैलू खेळाडू आहे. कालच्या जगदीश स्मृती मानकिवली या टुर्नामेंटमध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट राहिलेला खेळाडू यावेळेस बॅटिंग करतोय. भूषण बैकर खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेला एक्स्ट्रा कव्हरवरती, चेंडूला अडवलं. धोक्याची घंटा चेक केलं जाईल. बाद आहे की नाही हे पाहिलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी मागणी केली जाते. पहिल्या धावेसाठी धावत होते, धाव पूर्ण झाली की नाही हे पाहायचं आहे. सुंदर फिल्डिंग, चेंडूला अडवलं, फेकलं, पकडलं. त्यानंतर थ्रो आल्यानंतर सुद्धा आपण पाहिलं असेल तर ज्या वेळेस चेंडू यस्टरना लागतोय त्यावेळेला फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये आहे की नाही हे आपल्याला पाहायचं आहे. आमचे तिसरे पंच घारीची नजर आणि 40 वर्षांचा अनुभव मैदानावरती धर्मेंद्र वर्मा सरांचा आपल्याला पाहायला मिळतोय. टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहत असाल. टेन क्रिक वाहिनीचं एक सुंदर लाईव्ह कव्हरेज. नॉट आउट, बॅट्समन सेफ, सिंगल धाव पूर्ण केली जाते. आणि आपण पाहत असाल तर एक सिंगल धावेचं योगदान धावफलकावरती केलं जाईल. स्कोर कार्ड पुढे सरकलं जाऊन पोहोचेल ते 57 वरती. 57 ऑन द बोर्ड. 57 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज आवी चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस शॉट पुल करण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेला फिल्डर अचूक जागेवरती. अजित कशिवले सुंदर झेल टिपतोय, माघारी पाठवलं जाईल. अविनाश इथून सुंदर कमबॅक करतोय. बाद होतोय भूषण बैकर तंबूच्या आश्रयाला. केलं वेगानं राईज होत बाहेर निघतोय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू येतो. डॉट, अचूक टप्पा, हार्ड लेंथ वरती मारा करत असताना गोलंदाज अभिला आपण पाहत असाल. उंची चांगली आहे,
खांद्यामध्ये प्रचंड ताकद आणि ही ताकद या ठिकाणी एक्झिक्यूट करतोय अभि. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेला चेंडू पकडलं, फेकायची गरज होती का हा प्रश्न नक्कीच विचारला जाईल. यावेळेस विकेट घेण्याचा प्रयत्न आहे. माहिती आहे अभिला, अनुभव भरपूर आहे. विकेट घेतल्या तर निश्चितच फलंदाजांना अडचणीत आणता येतं. षटक संपतंय मित्रांनो, 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 57 धावा, 57 ऑन द बोर्ड. चार षटकं संपली. षटक क्रमांक 5 ला सुरुवात केली जाते. गोलंदाज अजित कशिवले गोलंदाजी मार्कवरती. जबाबदारी आहे. चौथं षटक जर आपण पाहिलं असेल, अविनाशचं एक सुंदर षटक आलं. अभिच्या माध्यमातून हे जबरदस्त षटक या ठिकाणी हाताळलं गेलं. धावफलकावरती 57 हा एक मोठा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र छोटंसं कमबॅक वाशिंद संघानं सुद्धा मैदानावरती केलंय. अष्टविनायक वाशिंद हा संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या अंतिम षटकामध्ये आपण आहोत. अजित कशिवले गोलंदाजी मार्कवरती. जबाबदारी मोठी खांद्यावरती आहे. थांबवायचंय, रोखायचंय. शेवटच्या षटकात धावा कमीत कमी द्यायच्या आहेत. या अनुषंगानं सुरुवात केली. मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू हवेत, झेल टिपण्याची सुवर्ण संधी. अनिकेत एक सुंदर झेल टिपतोय, माघारी पाठवलं जाईल. बिग विकेट डाऊन, फलंदाज बाद. शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकामध्ये आक्रमण करण्याच्या नादामध्ये पहिला चेंडू आपण पाहत असाल तर हा लोवर फुलटॉस आणि या अनुषंगानं आलेली ही विकेट या ठिकाणी अजित कशिवले, जुना जाणता अनुभवी खेळाडू, भरपूर वर्षांचा अनुभव आपल्या पदराशी आणि या संपूर्ण अनुभव मैदानावरती दाखवत असताना पहिल्या चेंडूवरती टिपलेला हा गडी आपण पाहाल. शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय पहिल्या चेंडूवरती घेतलेली ही महत्वाची विकेट. यापुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल अर्थातच बेस्ट ऑफ अल्यानी आणि त्यांना फाईट करताना टीम पाहायला मिळेल माळीनगर मुरबाड ग्रामीण विपक्ष अल्यानी शहापूर ग्रामीण असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉससाठी सज्ज राहायचं आहे. यावेळेस हा चेंडू पाहिलं जाईल, गुणवत्ता तपासली जाईल. तत्पूर्वी एक धाव पूर्ण करतायत, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतायत आणि वेळी स्वतःला आवरलं. नजर हाटी, दुर्घटना घटी. ही दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. पंचांचा इशारा, यस इट इज नो बॉल, नो +2. विनाश काले, विपरीत बुद्धी. नो +2 अशा 3 धावा धावफलकावरती आपण ऍड करतोय. स्कोर कार्ड वेगानं पुढे सरकलं, तब्बल जाऊन पोहोचतंय ते 61 या आकड्यावरती. 61 ऑन द बोर्ड, 61 धावा धावफलकावरती. बॅटिंग करत असताना मैदानावरती जय हनुमान ढवळेपाडा अर्थातच बजरंग बलीचा आशीर्वाद आपल्या सोबत आहे. यावेळेस हा पहा मित्रांनो, फसलेला फटका. पुन्हा एकदा एक सुंदर झेल. ही फ्रीडचा इशारा होता, नक्कीच झेल टिपला होता. मात्र फलंदाजाला जीवनदान मिळेल. या दरम्यान एक सिंगल धाव पूर्ण करतायत. 61 धावा. थोडंसं स्कोरबोर्ड मध्ये आम्ही करेक्शन करतोय मित्रांनो. 61 ऑन द बोर्ड. शेवटचं षटक अद्यापर्यंत शांत ठेवतायत. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अजित कशिवलेला मात्र हे षटक चांगलं हाताळायचं आहे. या अनुषंगानं गोलंदाजी करायची आहे. स्ट्राइक एंड वरती जीवन, सुंदर चेंडू आपण पाहत असाल. विकेट या ठिकाणी बहाल केली जाते. माघारी परततोय बिग विकेट. ढवळेपाडा संघाला धक्का. शेवटचं अंतिम षटक.
फलंदाज बाद होतोय या ठिकाणी आपण पाहत असाल तर नक्कीच या चेंडूवरती मोठी विकेट कॅरी केली जाते. नवीन फलंदाज रिझवान मैदानावरती येतोय. हार्ड हिटर बॅट्समन रिझवान शेख. शेवटच्या अंतिम षटकात आपण आहोत. अजित कशिवले गोलंदाजी करतोय. दर्जेदार गोलंदाजी या षटकात करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अजित कशिवले सामना करताना रिझवान शेखला आपण पाहत असाल. साथ देईल सोहम. या दोन फलंदाजांना शेवट गोड करायचा आहे, कळत चढवायचंय. सुनील केवने, सचिन केवने, हर्षद केवने या खेळाडूंनी निश्चितच किल्ला लढवला, धावा जमवल्या, पाया घातलाय. कळत चढवण्याचं काम या ठिकाणी या फलंदाजांना करायचं आहे. शेवटचं अंतिम षटक. यावेळेस पुन्हा एकदा लोवर फुलटोज. आता मात्र प्रहार दमदार आहे. चेंडूला पाठवून देतोय सीमारेषेच्या बाहेर. ताकदीचा वापर. बाहुबली स्ट्रोक. बॅट्समन रिझवान शेखच्या बॅटमधनं 6. या षटकारानं धावफलकावरती 67 हा आकडा पार करते. 67 ऑन द बोर्ड. 67 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक. अजित कशिवले लोवर फुलटोस. शेवटच्या अंतिम डेजच्या षटकासाठी ओळखला जाणारा हा गोलंदाज. आज जर आपण पाहत असेल तर थोडंसं गोलंदाजीच्या क्रमवारीमध्ये बदल केला होता. यावेळेस रिझवानसाठी हा फसलेला फटका. जेल टिपला जातोय. माघारी पाठवलं जाईल. बिग विकेट. फलंदाज बाद होतोय रिझवान शेख. बॅक टू द डगआउट. सहा कॅमेऱ्यांच्या माध्यमातून हा संपूर्ण सोहळा मित्रांनो कव्हर केला जातोय. मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा भगवा चषक 2023-24 मध्ये आपण आहोत. पहा मित्रांनो, मैदानावरती जीवनदान मिळत आहे आणि या दरम्यान शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती काय घडले पहा मित्रांनो. अगदी सोप्या पद्धतीने चेंडू घेऊन स्टंपला लावायचा होता, तिथे सुद्धा चूक करतायत. षटक संपतंय. 5 षटकांचा पूर्वार्ध या ठिकाणी संपन्न झालाय. धावफलकावरती तब्बल 70 हा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. 70 ऑन द बोर्ड. सत्तर हा आकडा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. चला मित्रांनो, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. बेस्ट ऑफ अल्यानी संघाचा कॅप्टन आणि माळीनगर संघाचे कॅप्टन टॉस का बॉस कक्षामध्ये आपण टॉस करतोय. पाल्यानी टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी यायचा आहे. माळीनगर टीमचे कॅप्टन माझ्यासोबत सुनील भंडारी सर जोडले जात आहेत. बेस्ट ऑफ पाल्यानी संघ मित्रांनो आपला माळीनगर संघाचे कॅप्टन माझ्यासोबत उपस्थित आहेत.
चला मी विनंती करतोय बेस्ट ऑफ कल्याण टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉससाठी यायचं आहे. माझ्यासोबत सुनील भंडारी सर मॅन फ्रॉम माळीनगर, त्याचबरोबर बेस्ट ऑफ कल्याणी संघाचे कॅप्टन मेजर जयेश खापरे जोडले जात आहेत. चला मी टॉस केला जातोय. दोन्ही टीमचे कॅप्टन माझ्यासोबत जोडले जात आहेत. एका बाजूनं मेजर जयेश खापरे, दुसऱ्या बाजूनं सुनील भंडारी. हेड आणि टेल कॉल केला जाईल. हेड कॉल आणि टेल येतोय. सकाळचं सत्र सुनील सर काय निर्णय घ्याल? क्षेत्ररक्षण फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारताय. नक्कीच महत्वाची मॅच आहे. भगवा चषकाचं हे भगवं आयोजन आपण पाहत असाल. दर्जेदार स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे आपण पाहताय. या स्पर्धेत खेळण्याची उत्सुकता सर्वांनाच असते. 5 षटकांची मॅच, फिल्डिंग येण्यामागचं कारण काय? समोरच्या संघाविरुद्ध आम्ही पहिल्यांदाच खेळतोय, त्याच्यामुळे आम्ही पहिले क्षेत्ररक्षण करून कमीत कमी धावांच्यात रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच नक्कीच मित्रांनो, माळीनगर संघ म्हटला म्हणजे एक दादा संघ आहे. मुरबाड ग्रामीणचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच मैदानावरती मॅच सुरू होतीये. सर्वात आपुलकीचा प्रश्न सुनील सर, मैदानावरती आल्यानंतर या आयोजनाविषयी आणि या संपूर्ण नियोजनाविषयी काय वाटलं, काय सांगाल? भगवा चषक म्हणजे एक आतुरता असते आम्हाला या टुर्नामेंटमध्ये खेळण्याची, कारण असं आयोजन मुरबाडमध्ये कुठेच होत नाही आणि काही कारणास्तव आम्हाला ग्रामीणमधून एंट्री भेटली नव्हती, पण ती चान्स आता आम्हाला ओपनमधून भेटलेली, ग्रामीण ओपनमधून. तर तिचं सोनं करण्याचा प्रयत्न करू, संधीचं सोनं कर. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो. या मैदानावर मॅच आहेत. ज्यावेळी पॅम्पलेट व्हायरल होतं अगदी लगेचच टीम बुक होत असतात. तुम्हाला संधी मिळते, संधीचं सोनं करा. खूप साऱ्या शुभेच्छा सुनील सर. माझ्यासोबत मेजर जयेश खापरे मॅन फ्रॉम कल्याणी टीमचं प्रतिनिधित्व करतात. शहापूर ग्रामीणचं क्रिकेट आपल्याला आज मैदानावरती पाहायला मिळेल. अर्थातच मैदानावरती आल्यानंतर या भगव्या वातावरणाविषयी काय सांगाल? खूप छान ग्राउंड आहे भगवा चषक आंबेडेचा. आम्हाला पण खेळण्याची इच्छा होती. मागच्या वर्षी नाही खेळलो, पण यावर्षी आम्हाला खेळण्याची संधी दिली, त्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद. नक्कीच नक्कीच तुम्ही सुद्धा खूप दूरवरनं प्रवास करून आलात. मैदानावरती आल्यानंतर एक सुंदर आयोजन, चांगला खेळ करण्याचा प्रयत्न तुमचा सातत्यानं आम्ही क्रिकेटच्या मैदानावरती पाहिलाय. शहापूर ग्रामीणची एक मातब्बर टीम म्हणून कल्याणी संघाकडे पाहिलं जातं. बिग फाईट पाहायला मिळेल. अर्थातच 5 षटकांची मॅच, किती धावा जमवाल? माळीनगर सारखा एक मातब्बर संघ समोर आहे. माळीनगर संघ चांगला संघ आहे मुरबाडमधला. 55 ते 60 धावा करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच नक्कीच आज आम्हाला भरपूर सारे प्लेयर एकत्रित खेळताना पाहायला मिळतील. कल्याणीचं एक चांगलं दर्जेदार क्रिकेट आम्ही पाहू. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा मेजर जयेश. ऑल द बेस्ट. शो द गुड गेम. टॉस बॉक्स मधनं न्यूज येते. माळीनगर संघानं नाणेफेक जिंकली, फिल्डिंग स्वीकारली आणि फलंदाजीचं पाचारण कल्याणी संघाला. जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. गेम ऑन. कॉमेंट्री बॉक्स मधनं जुन्नरची मुलुक मैदानी तोफ निखिलजी ठोंबरे सर. धन्यवाद. धन्यवाद सोमनाथ सर. शेवटच्या बॉलवर प्रवीण सर 2च धावा आहेत, ते आपण क्लिअर केलेलं आहे. 70 धावांचं टार्गेट आहे, 70 धावांचं लक्ष. सुजित आणि सुजितच्या जोडीला मैदानामध्ये रवींद्र. पहिलाच बॉल सुंदररित्या सचिन आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. सचिन केवणी मागील वर्षीचा चॅम्पियन भगवा ट्रॉफीचा. टीम प्रतीक बिन्नार यांच्याकडून पारितोषिक आहे. षटकार हॅट्रिक साठी 555 555. चांगला बॉल, तिथे क्षेत्ररक्षक आलेत. रनआउटची संधी, एक सिंगल धाव. अकाउंट ओपन होत असताना टीम वाशिंद. दोन्ही संघ आपण मैदानामध्ये पाहतोय. आजच्या दिवसातील दुसरा सामना खेळत असताना सुनील माळी क्रीडा मंडळ अंबेले खुर्द हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. टेन क्रिक लाईव्हचं आपण विशेष कौतुक करू. 6 कॅमेरेच्या साह्याने ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. प्रत्येक कॅमेरामन आपला 100% एफर्ट्स देतो, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. नाशिक ढोल द्या, नाशिक ढोल द्या. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. चांगला फटका, जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. रवींद्रच्या बाडमधून चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार. रवींद्रच्या बॅटमधून आलेला हा चौकार आहे.
संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 5 ऑन द बोर्ड. 5 धावा. वाशिम संघ मैदानाच्या आतमध्ये 70 धाबांचा पाठलाग त्या संघाला करायचा आहे. समोर संघ आपण पाहतोय ढवळेपाडा संघ. सचिन केवणे गोलंदाजी मार्कवर तयार. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न रवींद्र यांचा राहिलाय. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करत असताना सचिन एक चौकार आलाय, त्याचं प्रत्युत्तर चांगलं आहे. 5 ऑन द बोर्ड. 5 धाबा धावफलकावर 70चा पाठलाग करायचा. पॉवर प्लेची 2 षटकं महत्वाची राहतील. त्या पॉवर प्ले मध्ये किती धाबा बनवते टीम वाशिम ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार सचिन. स्ट्रायकर इनवर. बॅटर आपल्याला पाहायला मिळेल रवींद्र. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी सचिन केवणेची. खूप मोठं अपील आपल्याला पाहायला मिळालं. 2 पंच आता डिस्कस करतील काय घडलंय नक्की ते आपल्याला पाहायचं. OUT गॉन. पहिला धक्का रवींद्र माघार येताना आपल्याला पाहायला मिळतील. 5 ऑन द बोर्ड. 5 धाबा. अशोक पाटील येतात नाही बॅटर मैदानामध्ये. सुंदर गोलंदाजी करत असताना सचिन. 5 बॉल आतापर्यंत त्यांनी टाकलेत. 5च धाबा त्यांनी खर्च केल्यात. सुंदर गोलंदाजीचा नजराना पेश करत असताना सचिन डवळे सचिन केवणी. 5 ऑन द बोर्ड. 5 धाबा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. न्यू बॅटर मैदानामध्ये अशोक पाटील दाखल झालेत. बघा त्यांची कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. ढवळेपाडाचा संघ जबरदस्त कामगिरी. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न. टॉपेज लागलाय. सॉफ्ट डिसमिसल. अजून एक धक्का टीम वाशिमला.
बॅटची एज आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल येताना पाहायला मिळते. कदाबेच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती सध्याच्या घडीला 6 या धावसंख्येवर. 6 ऑन द बोट, 6 धावा. मुरबाड तालुक्यातील 2 नामवंत संघ अर्थातच मुरबाड क्रिकेट असोसिएशनचे 2 संघ आज मैदानामध्ये दाखल होतील. एका बाजूला माळीनगर, दुसऱ्या बाजूला आर्यन स्पोर्ट क्लब टेंबरे. खूप मोठा सपोर्ट सातत्याने या टीमला मुरबाड नगरीमध्ये राहिला. आज भगवा चषकामध्ये ओपन ग्रामीण मध्ये हे 2 संघ खेळताना पाहायला मिळतील. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. प्रथमेचा हा बॉल क्विकर वन, चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. पंचांचा इशारा आलाय. 4 धावा, चौकार. प्रतीक जाधवच्या बॅटमधून हा चौकार येतोय. 10 ऑन द बोट, 10 धावा. वेग आहे या गोलंदाजाकडे, त्याचा फायदा झाला बॅटरला. 10 ऑन द बोट. सुंदर असा बॉल, फटका लॉंग आपला. क्षेत्ररक्षक तिथे नाही आहेत. P2च्या षटकाचा हा पॉवरफुल फायदा. चेंडू सीमा पार, खणखणीत. प्रतीक जाधवच्या बॅटमधून चौकार. लगातारचा दुसरा चौकार मैदानामध्ये खेळत असताना बॅटर. मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेला नेहमीच भेट देण्यासाठी येते. सुनीलजी माळी सर, नकुलजी भांडे यांच्यावर असलेलं विशेष प्रेम, त्यांचे सहकारी अपाट मेहनत या स्पर्धेसाठी घेतात. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार आला. चेक. ज्या व्यक्तिमत्वाच्या आगमनाकडे लागले होते मित्रांनो, तुमच्या आमच्या सर्वांच्या हृदयातील माणूस जिल्हा परिषद उपाध्यक्ष सन्माननीय सुभाषदादा पवार साहेब, त्याचबरोबर कांतीलालजी कंटे साहेब, शिवसेनेची बुलुक मैदानी तोफ, आपल्या सर्वांच्या विनंतीस मान देऊन या सर्व लाडक्या मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. मित्रांनो, आयुष्य असं जगावं की अख्ख्या जगानं आपल्या प्रेमात पडावं. आपल्या सर्वांच्या प्रेमासाठी, सन्माननीय सुनीलजी माळी साहेबांच्या प्रेमासाठी, सन्माननीय नकुलजी भांडे साहेबांच्या प्रेमासाठी आणि आंबेडकरांवरती असणारं प्रेम दर्शवण्यासाठी या सर्व लाडक्या मान्यवरांची शुभ उपस्थिती आपल्या मंचावरती होतीये. पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. ओ टू कॉम्बॉक्स निखिल सर. 20 ऑन द बूट, 20 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मान्यवरांचं सहर्ष स्वागत आपण सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्द आयोजित भगवा चषकामध्ये करूया. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे प्रतीक जाधव नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गोंगावतंय. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एक धाव आली. 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये कंप्लीट झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावर. शेवटचे बॉल मैदानामध्ये 18 बनवायच्यात. 49 धावा टीम वाशिंदला संधी देऊया डीजे धनुला. देवगाव टायगर संघाचे कॅप्टन दौलत भाऊ तुपे हे उपस्थित आहेत. त्यांना विनंती, आपण या व्यासपीठावर आपलं भगवा चषकामध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. 21 ऑन द बोर्ड, 21 धावा. मला वाटतं फर्स्ट एड बॉक्स ताबडतोब मैदानामध्ये घेऊन जाणं गरजेचं राहील. आयोजक कमिटीतील मेंबर फर्स्ट एड बॉक्स ताबडतोब पोहोचवा खेळाडूपर्यंत.
2 षटकं कंप्लीट झाली. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात त्या 21 धावा. शेवटचा बॉल रिलीज करत असताना कॅच घेण्याच्या प्रयत्नामध्ये प्रथमेश थोडेसे इंजर्ड झालेले आहेत आणि त्यांच्या बदली मला वाटतं विजय मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. 21 धावा धावफलकावर आहेत. वाशिम संघ मैदानामध्ये शहापूर विभागातील संघ, दुसऱ्या बाजूला बदलापूर वांगणी विभागातील एक नामवंत संघ, ज्या संघाने मागील वर्षी या स्पर्धेचं चॅम्पियनशिप पद पटकावलंय असा सुनील केवणे यांचा ढवळेपाडा संघ तो मैदानामध्ये खेळतोय. पाहूया आजच्या दिवसामध्ये कशा प्रकारे कामगिरी होते. देशमुख साहेबांच्या वतीने विकेट हॅट्रिक साठी 555 रुपयाचं पारितोषिक आहे. सचिन ऑन अ हॅट्रिक. सुंदर असा फटका, कलात्मक स्ट्रोक. प्रतीक जाधव नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गोंगावत आहे. अजून एक चपराक, 4 धावा. धनु विशेष कौतुक आपण डीजे धनुचं करू. व्यासपीठावर जेवढे मान्यवर येत आहेत त्यांचं संगीत वाजवलं जातं. सुभाषदादा पवार हे व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि जिथे जिथे क्रिकेट स्पर्धा आहे तिथे तिथे सुभाषदादा पवार यांचं खूप मोलाचं योगदान नेहमीच पाहायला मिळतं. त्यांचं मनापासून धन्यवाद. गोलंदाज तयार. 25 ऑन द बोर्ड. सचिनचा हा चेंडू, सुंदर असा फटका, डीप मिड विकेट मध्ये बॉल जाईल. तिथे क्षेत्ररक्षक आले. एक सिंगल येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. एक धाव आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 26 धावात. 26 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना तिसरं. 70 धावांचा पाठलाग करायचा टीम वाशिमला मैदानामध्ये सुंदर फलंदाजी करत असताना प्रतीक जाधव ज्याच्या पाठमधून 6 बॉलमध्ये आल्यात 20 धावा. दुसऱ्या बाजूला सुजित यांच्या पाठमधून 4 बॉलमध्ये 5 धावा आलेल्या आहेत. सुजितला खेळावं लागेल. मोठ्या फटक्यांसाठी जाणला जाणारा खेळाडू आहे सचिन केवणे तयार. सचिनचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. गली आणि पॉइंटवरून चेंडू डीप पॉइंटला सीमारेषा गाठेल. सुजितच्या पाठमधून अजून एक 4 चौकार. स्वागत आपण या स्पर्धेच्या वतीनं करू. क्रीडा स्पर्धेसाठी विशेष योगदान सातत्यानं देणारे व्यक्तिमत्व ऑनस्क्रीन आपण पाहू शकता. सुभाषदादा पवार, तदनंतर कंटे साहेब, रामभाऊजी दळवी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत आपण या स्पर्धेमध्ये करू. 30 ऑन द बोर्ड. 30 धावा. गोलंदाज तयार. सचिन. सुजितसाठी हा चेंडू वेगवान आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल धाव. इथे अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये दिवसा ढवळ्या केलेली एका धावेची चोऱ्या. पंचांचा इशारा आला. बाईच्या रूपाने एक सिंगल आली. संघात धावसंख्या धावफलकावर वाढेल. जाऊन पोचेल ती 31. 31 धावा. 31 धावा धावफलकावर अजूनही बनवायच्यात. 39 धावा. शेवटचे 14 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू महत्वाचे राहतील. सचिन यांची गोलंदाजी कशा प्रकारे होती ती आपल्याला पाहायचंय. दुसऱ्या बाजूला फलंदाज प्रतीक जो प्रतिकार करतोय मैदानामध्ये 70 धावा करण्याचा, त्याची फलंदाजी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचंय. 31 ऑन द बोर्ड. 31 धावा. 2 फलंदाज बाद आहेत. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर सचिन केवणे. सचिनचा बॉल, फटका इथे फसलाय. चेंडू हवेमध्ये. सुंदर झेल जो मात्र टिपला. जीवन या खेळाडूने. फलंदाज प्रतीक बाद. यस डीजे नाशिक ढोल द्या. मंचावरती तुम्हा सर्वांच्या विनंतीस मान देऊन या संपूर्ण सोहळ्यासाठी आपण पाहत असाल मानाचं पान, अभिमानाची गोष्ट आहे. या संपूर्ण परिसराचे भाग्यविधाते अर्थातच सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेळे आणि आंबेळेकरांचे निश्चितच आधारस्तंभ सन्माननीय सुभाषदादा पवार साहेब मंचावरती उपस्थित आहेत. साहेबांचा शुभ सन्मान आपण मंचावरती करतोय. मी आदरणीय
सुनीलजी माळी सर आणि नकुलजी भांडे सर आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्माननीय सुभाषदादा पवार साहेबांचा शुभ सन्मान आपल्या मंचावरती करायचा आहे। मायेचे उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, भरपूर सारं प्रेम साहेबांना आपण मंचावरून देतोय। सन्माननीय सुभाषदादा पवार साहेब यांचा शुभ सन्मान आपल्या मंचावरती केला जाईल। मित्रांनो, आपल्या माणसांमध्ये की जपणारं व्यक्तिमत्व, आपल्या सर्वांसाठी सातत्यानं जेव्हा जेव्हा हाक द्याल त्या त्या वेळेला साथ देणारं व्यक्तिमत्व, जिल्हा परिषद ठाणेचे विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय सुभाषदादा पवार साहेबांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतोय। या संपूर्ण मंडळाचे आधारस्तंभ आणबान शान सुनीलजी माळी साहेब, त्याचबरोबर या संपूर्ण सोहळ्याची आणबान शान नकुलजी भांडे सर यांच्या शुभ हस्ते आदरणीय सुभाषदादा पवार या आपल्या सर्वांच्या लाडक्या चेहऱ्याचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी मंचावरती करतोय। समाजाची सेवा करत असताना खऱ्या अर्थानं आपल्या सर्व माणसांना जपणारं, माणसांची हृदय जपणारं व्यक्तिमत्व आदरणीय सुभाषदादा पवार यांचा शुभ सन्मान आपण मंचावरती करतोय। मी दादांना विनंती करतोय आपण या ठिकाणी धन्यवाद। मी आदरणीय सुभाषदादा पवार साहेबांना विनंती करतोय की आपलं त्याचबरोबर मंचावरती शिवसेनेची सेवा करत असताना खऱ्या अर्थानं भगव्याची सेवा करणारं व्यक्तिमत्व आदरणीय कांतीलालजी कंटे साहेब मंचावरती उपस्थित आहेत। तालुका प्रमुख शिवसेना साहेबांचा शुभ सन्मान आपण मंचावरती करतोय। सन्माननीय नकुलजी भांडे साहेब, आदरणीय सुनीलजी माळी सर यांच्या शुभ हस्ते आदरणीय कांतीलालजी कंटे साहेब यांचा शुभ सन्मान आपल्या मंचावरती केला जातोय। मायेचे उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण भगवा मोमेंटो आपण या ठिकाणी देतोय आणि साहेबांना भरपूर सारं प्रेम आंबेळे ग्रामस्थांच्या वतीनं आपण या ठिकाणी देतोय। मी आदरणीय रामभाऊ दुधाळे साहेब मंचावरती उपस्थित आहेत। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामभाऊ दळवी साहेब मंचावरती उपस्थित आहेत। ज्येष्ठ नेते शिवसेना साहेबांचा शुभ सन्मान आपण मंचावरती करतोय। आदरणीय रामभाऊ दळवी सर यांचा शुभ सन्मान आपल्या मंचावरती केला जाईल। आस्था गायत आपण पाहत असाल, शिवसेनेची सेवा करत असताना खऱ्या अर्थानं आपल्या माणसांमध्ये राहून आपल्या माणसांचं प्रेम आणि माया जपणारं हे व्यक्तिमत्व सन्माननीय रामभाऊ दळवी सर यांचा शुभ सन्मान आपण मंचावरती करतोय। आदरणीय सुनीलजी माळी सर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करतोय। त्याचबरोबर माजी जिल्हा परिषद सदस्य ठाणे सन्माननीय संजय भाऊ पवार साहेब मंचावरती उपस्थित आहेत। या सर्व लाडक्या मान्यवरांची उपस्थिती मित्रांनो, मंचावरती पाहुण्यांची उपस्थिती ही आयोजकांची श्रीमंती असते आणि आज आंबेळे गावाची श्रीमंती आपल्याला पाहायला मिळते। आदरणीय संजय भाऊ पवार साहेब यांचा शुभ सन्मान आपण मंचावरती करतोय। सुनीलजी माळी सर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान, मायेचे उबदार शाल, भरपूर सारं प्रेम, पुष्पालंकार आणि या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो आपण देतोय आणि भरपूर सारं प्रेम साहेबांना आपण देतोय। मंचावरती नागाव गावचं लाडकं व्यक्तिमत्व माजी सरपंच सन्माननीय जयवंतजी हरड सर उपस्थित आहेत। साहेबांचा शुभ सन्मान आपल्या मंचावरती आपण करतोय। आदरणीय जयवंतजी हरड सर यांचा शुभ सन्मान आपल्या मंचावरती केला जाईल। या साहेबांचा शुभ सन्मान आपल्या मंचावरती केला जातोय। पाहुण्यांनी भरलेलं हे भरगच्च व्यासपीठावरती लाडक्या मान्यवरांची उपस्थिती, क्रिकेटच्या मैदानावरती दर्जेदार क्रिकेट आणि एक दमदार आयोजन, मुरबाड नगरीचं, माळशेज नगरीचं हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय। त्याचबरोबर मंचावरती भाऊरावजी पवार साहेब उपस्थित आहेत। साहेबांचा शुभ सन्मान आपल्या मंचावर केला जाईल। आदरणीय भाऊरावजी पवार सर यांचा शुभ सन्मान आपण करतोय। साहेबांचा शुभ सन्मान आलेल्या सर्व लाडक्या तमाम मायबाप पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। मी आदरणीय कांतीलालजी कंटे सर आपणास विनंती करतोय, आपलं मार्गदर्शन आम्हा सर्वांसाठी मोलाचं असणार आहे। या संपूर्ण सोहळ्यासाठी आम्हा सर्वांसाठी आपण 2 शब्दामध्ये मार्गदर्शन करावं। सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेळे आयोजित भगवा चषक
2023-24 या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आदरणीय सुभाषदादा पवारसाहेब, आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय दळवी अण्णा, माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय संजीव भाऊ पवार, भाऊराव पवार, जयवंजी हरड आणि उपस्थित सर्व क्रीडाप्रेमी बंधू आणि मित्रांनो, खरं म्हणजे सालाबादप्रमाणे यावर्षीसुद्धा अतिशय सुंदर असं नियोजन या क्रीडा मंडळाने केलेलं आहे. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चांगल्या प्रकारच्या क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या जातात. खरं म्हणजे सुनील माली आणि क्रीडा मंडळ यांचं खरोखर कौतुक करावंसं वाटतं. आणि सतत दरवर्षीप्रमाणे मला वाटतं हे 29वं वर्ष या स्पर्धेचं असेल. अशा स्पर्धा या आपणाकडून आयोजित व्हाव्यात आणि चांगल्या प्रकारचे खेळाडू आपल्या मुरबाड तालुक्यामधून घडावेत, अशा प्रकारच्या आमच्या सर्वांच्या वतीने, विशेषतः दादांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद, थँक्यू सो मच. या सर्व लाडक्या मान्यवरांची उपस्थिती मित्रांनो, काही माणसांचं येणं नुसतं येणं नसतं, तर तुम्हा सर्वांच्या हृदयावरती कोरलेलं एक सुंदर लेणं असतं. या सर्व लाडक्या मान्यवरांची उपस्थिती आपल्याला लाभली. साहेब आपण आलात आणि या संपूर्ण सोहळ्याची उंची आणि खऱ्या अर्थानं उच्च शिखरावरती हे आयोजन आमचं जाऊन पोहोचतंय. हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करू आणि यापुढील संपूर्ण आयुष्य अशाच पद्धतीनं उंच उंच शिखरं पादाक्रांत करत राहा. भरपूर साऱ्या शुभेच्छा साहेबांना आपण देऊया. निश्चितच पुन्हा एकदा जेव्हा वेळ मिळेल त्या वेळेला सातत्यानं आपल्या सर्वांसाठी साहेबांची उपस्थिती असेल. आपलं सर्वांचं पुनश्च हार्दिक हार्दिक अभिनंदन, आभार. ओ टू कॉम्बॉक्स निखिलजी ठोंबरे सर. सुंदर असा फटका आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार येतोय. संघाची धावसंख्या वाशिम संघ जाऊन पोहोचेल ती सध्याच्या घडीला 43 धावा. शेवटचे 7 चेंडू आणि बनवायच्या विजयासाठी अजूनही 27 धावा टीम वाशिमला. 7 चेंडू 27. अतिशय सुंदर फटका पण पाहिला. सुंदर असा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. सुजितच्या बॅटमधून आलेला षटकार आपण पाहिलाय. आता शेवटचे 6 चेंडू आणि 27 धावा. मिळतील 6 बॉल 27 धावांचं समीकरण आहे. पाहूया हे लक्ष मैदानामध्ये वाशिम टीम कंप्लीट करेल का ते आपल्याला पाहायचं. आमचे मित्र साकेत यांच्याकडून पारितोषिक येत आहे. अरविंद सामना जिंकून देत असेल तर त्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. 6 चेंडू 27. गोलंदाज तयार. सुंदर बॉल. पहिला चेंडू डीप मिड विकेटला. सीमारेषा ओलांडेल. अरविंदच्या पाठ मधून हा कडा प्रहार. षटकार. पाच चेंडूंमध्ये बनवायच्या अजूनही विजयासाठी 21 धावा. जबरदस्त खेळ आपण मैदानामध्ये पाहतोय. मान्यवरांची उपस्थिती व्यासपीठावर. कांबा गावचे प्रसिद्ध उद्योजक सध्याच्या घडीला उपस्थित होत आहेत. मला वाटतं कांबा टीमही आज मैदानामध्ये खेळणार आहे.
जबरदस्त टोले जंग फटकेबाजी अरविंदच्या बाडमधून 5 चेंडू 21 धावा. भूषणचा बॉल बॅक टू बॉलर फटका जो मात्र सजवलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी खराब. तोपर्यंत 2 धावा. शेवटचे 4 बॉल 19 धावांची आवश्यकता वाशिम टीमला. समोर संघ आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला. ढवळेपाडा वर्सेस वाशिम की मॅच मैदानामध्ये रंगत असताना 4 चेंडू 19 धावांचं समीकरण मॅच रंगामध्ये आल्या. कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. 4 चेंडू 19 धावांची आवश्यकता. गेम ऑन. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. भूषणचा हा चेंडू पंच आमच्या बाजूने वळतायत. पंचांचा अवांतरचा इशारा. वाईडच्या रूपाने एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. जाऊन पोचेल ती सध्याच्या घडीला 52 या धावसंख्येवर. 52 ऑन द बोट. 52 धावा. चार चेंडू 18 धावांची आवश्यकता. अभ्या कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे केली जाते ते आपल्याला पाहायचं. योगेश दादा यांचं शुभ आगमन. 4 चेंडू 18 धावा. मैदानामध्ये कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार आहेत. 3 षटकार येते येतील का बॅटमधून अरविंदच्या. आणि अरविंद 3 षटकार खेळत असेल तर आमचे परम मित्र साकेत यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. भूषण 4 चेंडू 18 धावा हे समीकरण. अरविंद ऑन स्ट्राइक. भगवा चषक. सुंदर असा बॉल. फटका इथे फसलाय. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक सचिन चुका होत नाहीयेत. चांगला झेल. फलंदाज फेल. धन्यवाद. या मंचावरती मित्रांनो भरपूर साऱ्या मान्यवरांची सातत्याने मांदियाळी पाहायला मिळेल. कला क्षेत्रातले कलाकार, राजकीय क्षेत्रातले पुढारी आणि जनसामान्यांचे नेते सातत्याने या मंचावरती आपल्याला पाहायला मिळत असतात. थोड्याच वेळात ज्या व्यक्तिमत्वाची आपण गेली 7 दिवसापासून वाट पाहतोय, शिवसेनेची मुलुक मैदानी तोफ, बदलापूर नगरीचे भाग्य विधाते, बदलापूर नगरीचे युवा नेते, अर्थातच वरुण इम्प्राटेकचे सर्वेसर्वा युवा नेते वरुणजी म्हात्रे साहेब यांचं थोड्याच वेळात शुभागमन आपल्या मंचावरती होत आहे. साहेबांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. तत्पूर्वी मंचावरती युवा यंग डॅशिंग डायनॅमिक पर्सनॅलिटी सन्माननीय योगेशजी बनकरी साहेब उपस्थित आहेत. कांबा गावचे लाडके उद्योजक आदरणीय योगेशजी बनकरी सर यांचा शुभ सन्मान आपण आपल्या मंचावरती या ठिकाणी घेतोय. आलेल्या सर्व मान्यवरांचा, पाहुण्यांचा शुभ सन्मान करणं ही आपली भारतीय संस्कृती आहे मित्रांनो. आणि या संस्कृतीचं जतन आपण सातत्यानं आपल्या या रंगमंचावरती करत असतो. आंबेळे ग्रामस्थांच्या वतीनं, सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेळे खुर्द आणि संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीनं, ग्रामस्थ मंडळ आंबेळेच्या वतीनं आदरणीय योगेशजी बनकरी सर उद्योजक कांबा या युवा पर्सनॅलिटी साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. भरपूर प्रेम या मंचावरती आल्यानंतर सर्व पाहुण्यांना, सर्व क्रीडा रसिकांना, खेळाडूंना मिळत असतं आणि खऱ्या अर्थाने ही क्रीडा नगरी यासाठी ओळखली जाते. सामना चालू आहे. O2 निखिल सर. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. भूषण पहिल्या 2 चेंडूवर 8 धावा खर्च केल्यानंतर त्याने मैदानामध्ये कमबॅक केला. 2 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे. परंतु ज्या प्रकारचा संघ लढतोय मैदानामध्ये वाशिम संघाचं कौतुक करावं लागेल. 52 धावा धावफलकावर आहेत. गोलंदाजीमध्ये थोडीशी खराब गोलंदाजी राहिली. सुंदर असा बॉल. फटका दमदार. तिथे क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. अजून एक चेंडू सीमारेषा ओलांडेल. हा खणखणीत षटकार. चुकलं कुठं ते पाहावं लागेल. त्यामध्ये सुधारणा करावी लागेल. टीम वाशिमला जबरदस्त खेळ त्या संघाचा आपल्याला पाहायला मिळाला. 1 चेंडू 12 धावांची आवश्यकता.
स्ट्रायकर इनवर बॅटर निखिल, त्याच्या पाठमधून आलेला षटकार, नावातच सर्व काही. जबरदस्त टोला त्याच्या बॅटमधून. 1 बॉल 12 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल सुंदर राहिला भूषणचा आणि या पहिल्या सामन्यावर अधिराज्य गाजवलंय टीम ढवळेपाडा. जबरदस्त खेळ. जय हनुमान क्रीडा मंडळ ढवळेपाडाचं सचिन स्पेशली प्रभावित केलं. ज्या प्रकारची गोलंदाजी सचिनची राहिली, सुरुवात अतिशय सुंदर मैदानामध्ये करून देत असताना